माऊलीच्या वाट्याला आहे. किती वर्ष गेले, किती काळ गेला आणि एवढ्या सगळ्या काळामध्ये प्रयत्न करूनही निष्फळ होतं. काही माणसांचं जीवन असतं मनात, आयुष्यभर त्रास असतो काही माणसांना. तुम्ही पहा, आयुष्यभर रडायचीच पाळी येते काही वेळेस, आणि एका माणसाला एकदा नाही हजारदा एकच देव दुःखच देतो त्या माणसाला. आयुष्यभर तेच 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 का? ते देव आहे. ते आपण म्हणतो ना, त्याला देवाला शा देण्याची ताकद आहे. जसं जनाबाई शा देतात, तुझी रानरणकी झाली, तुझे गेले मडे, तुला पाहून काळ रडे. इतकं त्रास देतोस तू देवा. सत्यवानाचा भाऊ केला छळ, कीर्तिवानाचे मारियेले बाळ, धुंद झाला तुझा विषगणिका सत्य लोकांनी येली म्हणतात ना, आहे का नाही? कानोपात्र्याला जवळ जागा दिली. कुणाला? कानोपात्र्याला. देवाच्या शेजारी जागा आहे. आणि मीराबाईला पायाशी मरण आले. ह्या दोनच अशा स्त्री आहेत देवाच्या शेजारी गेल्या जवळ. पण बाकीच्या एवढ्या स्त्रिया जन्माला आल्या. जनाबाईने एवढी गौरी सुद्धा विठ्ठल म्हणल्या, मरण. म्हणजे म्हणण्याचा मतितार्थ असा आहे, तुमच्या आमच्या मध्ये जीवनामध्ये सुद्धा हे सगळे आपण सगळे जाणार आहेत. आज तुम्ही अण्णासाहेबांच्या स्मृती ध्यानात ठेवून आपण सगळे दुःख मानतो. उद्या आपलंही जीवन आहे, आपण थोडे दिवसाचे पाहुणे. फक्त फरक एवढा आहे, आईंना दुःख होतं, पत्नीला ते दुःख आहे, मुलांना ते दुःख आहे, बहिणीला ते दुःख आहे. तुम्ही पहा, प्रत्येक दिवाळी, प्रत्येक रक्षाबंधन बहिणीला आठवत. आणि ज्ञानोबाराच्या जीवनामध्ये, निवृत्तीनाथाच्या जीवनामध्ये एक बहीण अशी होती, ती नाही का, निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळा, लावियली शिळा समाधीशी, सोपान मुक्ताबाई सांडिती शरीर, म्हणती धरा धरा निवृत्तीशी. कितीतरी त्रास सोपान काकांना, तोच त्रास. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा पत्नी, मुलं, नातेसंबंध हे सगळं महत्वाचं आहे. काही वेळेस बघा तुम्ही, काल परवा एवढ्या आता कोरोनाच्या काळात माणसं कोण गेले माहिती का? ज्यांच्या जवळ माणसं नव्हती ते जास्त गेले. उलट नाशिकला नेल्यावर माणूस जाते, संगमनेरला पण महिना 15-15 दिवस काय होत. म्हणजे काय, लोक आपले जवळ नाही म्हणून माणसं जातात. आपले जवळ असते, बरोबर ह्या बाजूला उभा राहा, असं इकडे उभा राहा, आपले जवळ आडवं धरा रे त्याला. एक एक असं आडवं चालू करून दे त्याला, त्याला उभा राहू दे. असं उभा राहा, पोलला टेकून उभा राहा. इकडे इकडे आता ते किती वेळ उभा राहते पाहू. कडला उभा राहा, अरे टेकून टेकून अलीकडं आधार तुला. हा पडला पाहिजे, तू बी उभा धर गे रे. मी दिसतोय का त्याच्यावर? कसा दिसतोय कलरला? काम आहे. मी आता मग अशी आलो नाही, आता नाही पोरं होते वाटत शेरले, महाराज चाललं काय ना, ते दुसरं म्हणते पळ त्याचा कलर पाय. आता बाबा काही येताना कलरला देखण्याचा असावा असं काही नियम आहे का? लय लय अवघड काम आहे. मी मग अशी धांदरपळ मध्ये, आपल्या कुमेपळ मध्ये आल्यावर एखादा विचारलं, म्हणलं मला भोर पाहुण्यांच्या मळ्यात जायचंय. ते म्हणला मी तुम्हाला सांगतो, मला बसू द्या. त्यानं सुगावात नेलं परत. चल म्हणलं भोर मळा इकडे कुठे आहे, वरती का? ते म्हणलं तसं नाही, मला जिथून बसले तिथून इकडं जा असं वर. मला इकडे का म्हणून आणलं होतं? म्हणलं बराच टाइम झालं, मला दवाखान्यात जायचं नव्हतं, गाडी नव्हती, तुम्ही मला सोडलं, बरं झालं. समाज आहे हा. आणि एक उत्तर आहे का बरं का, पाहुण्यांना, गुंदा पाहुण्यांना सगळ्यांना सांगतो, दादांना, आपल्या माणसाच्या कुटुंबाकडे सुद्धा नातेसंबंधाचं लक्ष लागतं, तेव्हा माणसं प्रसन्न होतात बरं का. भावाचं लक्ष लागतं बहिणीकडे, पाहिजेच. उठता बसता कधी भाच्याकडे. हो काय लोक आहेत काही, एकदा दिलं की बघतच नाहीत, पुन्हा माग पाहतच नाही आपल्या आपल्या संसारात. आता मी काल परवा पाहिले, काही कुटुंब आमच्याकडे नवीन नवीन वेगळं राहिलेत. आता मला नवल वाटते त्यांचं. ते म्हणजे आता ते तिकडे पडित आहेत, आजा आजी, आम्ही इथं राहतो, आमचा भाऊ तिकडे राहतो. मी म्हणलं मग आजा आजीला कुठे? ते पडित राहतात. अरे म्हणजे ते आयुष्यभर पडितच होते ना, आता जरा घर बांधलं, बंगला बांधलं, त्याला आठवा ना. ते म्हणले त्यांची जी इच्छा आहे, आम्हाला कुठं राहायचं, त्यांची इच्छा आहे गाव. कोणत्या म्हाताऱ्या माणसाला वाटतं मी सारवायचं घर घ्यावं? आयुष्य गेलं तिचं सारवून, चांगल्या फरचीच्या घरामध्ये. काय बिघडलं काय? आणि याला उत्तर आहे का, गेल्याच्या नंतर आंघोळ घालणे, गेल्याच्या नंतर ते लुगडं देणे, ते पुन्हा आटासन, ते काय करायचं त्याला. आमच्याकडे तर असं श्राद्ध होतं, असं श्राद्ध संपलं, ती मुलगी चालली म्हणून त्या वाट लावायला, त्या म्हातारीने त्या मुलीच्या गाडीमध्ये बुंदी टाकली, उरलेली दहाव्याची होती ते श्राद्धाची, आणि ती बुंदी घेऊन जावं तुझे लेकर खातील म्हणून ती बाई निघाली आपली. ती
ती 2-3 भाऊजाई होते तिचे. ते म्हणले म्हातारीला, अक्कल आहे का तुम्हाला? अख्खी बुंदी नंदला बांधून दिली, बाकीच्या बाया नाही का पाहुण्याला वेळा आल्या त्यांना थोडी द्यायची. 10-10 किलोचे गटुडे एकाच बाईला दिले तुम्ही. ती भाऊजाई ननंद मंदी भाऊजाईला, आमचा बाप गेलाय, आम्हाला काही तुमच्या बुंदीची गरज, फक्त तुम्ही माझ्याकडे सही घ्यायला या, ही बुंदी राहू द्या तुमच्याकडं. एक मधल्या काळात तिनं सख्या चुलत भावाला वाटून घेऊन ती जमीन 1.5 एकर इकली 70 लाख रुपयाला. 10 किलो बुंदी केवढ्याला पडली? काय लोक उगाच एवढ्या एवढ्या बुंदीसाठी भांडण खेळत बसायचे. आधी अन्न काय 70 चाखणची घटना आहे आमची. आम्ही तिथं राहिलो होतो त्यांच्याकडे. 1.5 एकर जमीन विकून टाकली. हे प्रेम संपलं ना. आणि प्रेम हे जिंकलं पाहिजे बरं का. मी असं कधी कधी बघितलंय, भाऊजाई वारले नंदा रडत होत्या. काय प्रेम आहे महाराज ते. आमच्याकडे तर सुनालाच आवाज बोलणाऱ्या सासा पाहिल्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असं आरं नव्हतं बरं का. सुनबाईला सुद्धा आऊसाहेब कशा बोलायचे माहिती? काय सुनबाई काय करता? ते गोड बोलणं. ते एक सून नव्हती त्यांना आपल्यासारखी. 8 सुना एक होत्या. 8 सवती नांदवायच्या. त्यातल्या छत्रपती संभाजीराजाच्या आई गेल्या होत्या, 7ला 7 होत्या. 1 नाही 2 नाही. त्यातली एक ताशी स्त्री होती, काय रडायच्या पुतळा राणे साहेब. पण त्यांचा भाव किती खास होता. तुम्ही काय आपण देव पूजितोय. आता त्यांचं देव पूजणं कसं होतं माहिती का? शंभूराजे किंवा छत्रपती शिवाजी महाराज लढायला चालले की देव पाण्यात ठेवायचे. पाण्यात म्हणजे डायरेक्ट पाण्यात, अजिबात उघडे नाही. आणि त्यांचा नियमच होता, देव पाण्यातून काढीन पण महाराज सुखरूप आल्यावर. आणि महाराज सुखरूपच यायचे. प्रत्येक लढाईत जिंकले का आशीर्वाद आहे. पत्नी अशी होती घरामध्ये वाट पाहणारी. शंभूराजाच्या हातात राज्य देऊन सती जाणारी स्त्री जर कोण असेल तर ती पुतळा राणे साहेब आहेत. म्हणजे इतकं प्रेम मुलावर असावं. म्हणून मागणं मागतो सगळ्यांना, महिलांना, आपल्याला काही नाही न्यायचं. तुम्ही बघा आता तुम्हाला, आता ती आमच्या इकडली ताई आहे, हे ताई आहेत, हे जरा तरुण आहेत, आजी आहेत, आई आहेत, हे सगळ्यात मध्यम आहेत आपण सगळ्या. आता आपला ट्रॅक बदलत चालला आहे. ह्यांना असा भ्रम ही माझा संसार आहे. तुम्हाला तोच भ्रम होता हा माझा संसार आहे. तो तुमचाही झाला नाही, उद्या यांचाही होणार नाही. आजी संसार सफळ झाला गे माय, देखील पाय विठोबाचे. सफळ कधी होतो? ईश्वराची भेट झाल्यावर. सफळ कधी होईल? कुणीतरी साक्षात्कार झाल्यावर. आपले ह्या संसारला करायचं काय? आता श्राद्ध आहे. आईनं म्हणली बाबा पोराला, पप्या चाललाय श्राद्धाला, मला येऊ दे. तो म्हणला मला 2 माणसं घेऊन अशा रोडला गाडी चालवा येत नाही आई. ती म्हणली मग नको तू चलू, तू एकटाच जा, मी तुझ्या नवरा बायको तुम्ही 2 जण जा, मी पायी येते मधून. पण तेवढ्यात त्याची मिहुनी आली. ती म्हणली दाजी मला येऊ द्या. तो म्हणला मग बसा. आई मध्ये वाटत होती, म्हणली भाऊ तुला 2 माणसं बसून नाही येता येत गाडी. ती म्हणला आता काय करावं, आता आणलं. तू बहिणीसाठी प्रयत्न केला पाहिजे. हे नाते संबंध आहेत. आणि म्हणून जाता जाता तुम्हाला 5 कर्म सांगतो. एक जिवंत उदाहरण देईल, ते तुम्हाला घेऊन जाण्यासारखं आहे भविष्यात. घार हिंडे आकाशी चित्त तिचे. आता खरं सांगायचं आई, तुम्ही आई आहे, मलाही भाऊ आहे, मला आईचं उदाहरण आठवतंय म्हणून सांगतो तुम्हाला. खरं सांगायचं, एक मुलगा दारू पिणारा आहे आणि एक मुलगा कीर्तनकार आहे. तुमचं जास्त लक्ष कोणावर असतंय? कीर्तनकारावर का दारुड्यावर? नाही कळलं का? माझ्याकडे 20 पोते सिमेंट होतं. 20 पोते उठलं होतं. ते आई म्हणली याचं काय करायचं तुला? नाही काही नाही, आता सगळं संपलं, काय करायचं? म्हणजे मग हे 20 पोते त्याला देऊ का? त्याला देऊन टाक. याला पण आई तुझ्या मनात का आलं? ती म्हणली हे बघ खरं सांगू तुला, हे त्याला का द्यायचं माहिती का? तुझं बरं आहे रे भावा. मग त्याचा वाटा कोण सारवीन तेवढा? ते 20 पोते तिकडं. मी एक दिवस सहज विचारलं तुला चिंता कोणाची असती, काय कारण? ते म्हणजे बघ तुझं काही चिंता वाटत नाही मला चिंता कोणाची वाटती? बाया उठता बसता सुद्धा मला कोणाची चिंता आहे? तू कुठं गेला तर 2 माणसं जवळ करचीन, कसा राहचीन, मार खाणार नाही, याला मला याची चिंता लागत. प्रत्येक आईला मुलाची कोणत्या चिंता आहे? जो उदास असतो का नाही त्याची चिंता जास्त. जो सुखी आहे ना, जो संसारिक आहे का नाही, त्याच्याकडे काही नाही, त्याचं बरं आहे, तो माणसातला आहे. नसेल तर तुम्हाला मागचं उदाहरण देतो. रावणाच्या आईला सुद्धा चिंता होती. एक दिवस रावणानं सहज विचारलं आई काय चिंता करते तू? ते म्हणले भाऊ मला तुझी चिंता जास्त.
ते म्हणलं माझ्याकडे काही कमीच नाही ना, चिंता करायची काय गरज आहे? खरं सांगा बरं, रावणाकडे काही कमी होतं का? आणि चिंता कुणाची? रावणाची. आईला विचारलं माझी चिंता करण्यासारखं माझ्याकडे काय आहे? ती म्हणली खरं सांगू का, तुला अहंकार जास्त आहे म्हणून तुझी चिंता आहे. ते झोपतोय त्याची बी चिंता नाही, ही पूजा करतोय बिभीषण त्याची चिंता नाही. कारण बिभीषणामधलं टॅलेंट तिनं ओळखलं होतं. हा गडी भामटा आहे, कवा पलटी मारीन बरोबर असा. बिभीषणानं खरं तर पलटीत मारली. बिभीषण रामाच्या बाजूला गेलं, लंका कमवून बसलं. रावणाची चिंता होती ती खरी ठरली, रावण मेलं ना. म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा चिंता कोणाची करायची? नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवाचा करीतो. आता कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही पहा, चिंता करून तरी काय होणार? आता काही लोकांना अजून, आता बी काही लोक उगाच चिंता करतात. मी म्हणलं तुम्ही कमून चिंता करता हो? ते म्हणलं परत लॉकडाऊन लागलं तर गबस ना, काय लागलं? चिंता, कायम चिंता. आणि रिव्हर्स डोक्याचा माणूस घरामध्ये नसावा, कायम प्रगतशील विचार पाहिजे डोक्यात. श्रीमंत विचार पाहिजे म्हणजे प्रगती होती माणसाची. आपण डिग्रीला बसलो तर पास होईन का? होईनच असा विचार पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये प्रगतीचा विचार असला की जीवन प्रसन्न होतं. तुम्हाला माहिती का, मुंगी सुद्धा प्रगतीचाच विचार करते. तुम्ही पहा, एखाद्या वाळूमध्ये हजारो टन वाळू आहे आणि त्याच्यात 1 क्विंटल 2 क्विंटल जर आपण साखर टाकली, ती मिक्स केली, कशी काढायची? अजिबात काढता येणार नाही. पण ती काढणारा प्राणी सुद्धा आहे मुंगी, शोधून काढते. अजिबात साखरेचा कण न कण मध्ये होत नाही. याचा अर्थ असा आहे, सगळे अवघड गोष्टी सुद्धा सोप्या करायचं काम मुंगीला जमतंय, एवढ्या एवढ्या साध्या मुंगीला. आणि म्हणून तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या जीवनामध्ये, ज्या कुटुंबामध्ये आज श्राद्ध आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये दुःख आहे, ज्या कुटुंबामधले नाते संबंध सगळे तुम्ही एकत्र आला, तुम्ही पहा बरं, आपल्याकडे तरी थोडं बरं आहे तुमच्या भागात. आमच्या भागात तर लय अवघड आहे का. मी परवा गेलो होतो, आमच्या भावकीतला माणूस मला भेटला. मला कुठं आलते? मी मला गंगाखेडला आलतो. काय काम आहे? कीर्तनाला आलतो. तुला कीर्तन कशाचं होतं? मला सप्त्याचं. झाले का सप्त्य सुरू? भावकीतला माणूस बा इतकं विचार दरिद्री असतात, श्रीमंत नाही. मी म्हणलं झाले बाबा सुरू. पहिला दिवस असेल, तू गप मान ना. ते त्यानंच म्हणायचं पहिला दिवस, काय गरज आहे का? आणि तेच भावकी उद्या मी मेलो मौतीला येणार, तीच भावकी मी गेल्यावर सावडायला येणार. आणि तीच भावकी माझ्या 10व्यापर्यंत 10 दिवस त्यांच्या भाकरी आमच्या घरी येऊन खाणार कोण? भावकी. आपल्याकडे ती प्रथा आहे. आणि 10वा संपला, 13वा 14वा आवरला की परत बांधकोर चालू. भावकी कोणती? तेच, ती पहिल्यापासूनच भावकी ती. जाधव कुटुंबामध्ये बघा, लखोजीराव नावाचे जाधव आहे, सिद्धगड राजाचे ते शिल्पकार आहेत तिकडल्या भागातले. ती शहाजी राजांचे सासरे. काय दरिद्री विचार होते त्या मेव्हण्यांचे. बहिणीचा दीर मारला, बहिणीचा. आऊसाहेबांनी सांगावा, अरे गबसा. आणि काही नाही, उगा हाती पिसाळला म्हणून धरायला गेले आणि एकमेकाचे भांडण. आपले माणसं असे सगळे. शहाजी राजावर लखुजीराव जाधव धावले होते. जावायला मारायचं, विचारच कमी, विचार दरिद्री होते. म्हणजे किती मोठे माणसं होते त्या काळात. मग त्याच्यामुळे प्रगती नसती. तुम्ही पाहिलं असेल, अख्ख्या संगमनेर तालुक्यामध्ये जेवढं मोठं मार्केट आहे, मोठे मोठे कापडाचे दुकान आहेत, कोणते? संगमनेरला आपल्या माणसाचे नाही. अकोल्याला तरी थोडं बरं आहे. त्याचा उच्चार, आपले संपत्ती धन ही वेगळी असते. म्हणून जाता जाता एक सहज तुम्हाला ध्यान देतो. 100 पोरं होते म्हणून धृतराष्ट्र श्रीमंत होता, एक नाही. आणि ती काही मोदी सारखं, म्हणजे मोदीजी इतकं नाही, पंतप्रधान, फक्त पंतप्रधान ते भारताचा सम्राट होता, त्याच्याकडे सगळं होतं त्या काळात. 100ला 100 त्याचे सगळे मंत्रीच होते. एवढी मोठे पोरं, एक नाही जगलं. मग ते पांडवाच्या घरी खायला आलं. श्रीमंती माणसाच्या कामाला येत नाही, माणसं कामाला येतात. नसेल तर पुरावा सांगतो ध्यानात येईल. दोघं सख्खे भाऊ अकोल्यातून निघाले, तीर्थयात्रेला जायचे पंढरपूरला. एकानं विचार केला, श्रीमंत होता तो. तुम्हाला काय, कुठेही गेल्यावर थंडी गारठ्याचं कुठेतरी लोकांची झोपण्यापेक्षा त्यानं संगमनेरलाच घर घेतलं एकीकडे. श्रीमंत होता तो. त्याच्या पुढे गेला, ते मला रावरीला एखादं घर घेऊ. पायी जायचं ना आपल्याला. प्रत्येक ठिकाणी त्यानं घर घेऊन, जागा घेऊन, मस्तपैकी बांधलं. पंढरपूरची तीर्थयात्रा तो करायचा.
तर त्याचा दुसरा भाऊ साधा सोपा होता, वारकरी होता. तुला काही बेजार झाला, उगाच उगाच 10-12 ठिकाणी जागा घेऊन हे घर बांधले घेणे देण्याचं काही गरज आहे का? ह्यानं एवढंच केलं, हा सोबत जायचा आणि तोही सोबत जायचा. हा फक्त ह्यानं काय करायचं, प्रत्येक माणसाला जे आहे, हा तिथं स्वयंपाक करत नव्हता, तेच जीव घालायचे ज्याच्याकडे बंगला नव्हता तो. आणि हा बंगल्यावाला तिथे गेल्यावर गॅस आण, अमकान तमकान, रात्रीचं 10-10:30 त्याला तिथंच वाजायचे. ते स्वतःच खायचं, हा दुसऱ्याच्या घरी खायचा. श्रीमंत कोण? ह्याच्या प्रॉपर्टीने जरी श्रीमंत असला तरी हा प्रत्येक गावात माणूस जोडलाय. माणसं जोडणे महत्वाचे. माणसं जोडले की माणसाचं जीवन प्रसन्न होतं. म्हणून माणसं जोडण्याचा माणसानं लय प्रयत्न केला पाहिजे. जाता जाता मागणं मागतो सगळ्यांना, आज श्राद्ध आहे, तुम्ही सगळे नातेसंबंध आलात ज्यांच्या जीवनामध्ये. आता तो पोरगा आहे त्यांचा चिरंजीव, की ज्याच्या जीवनामध्ये हे सगळ्या गोष्टी त्याला लहानपणी बघायच्या आल्या. मुलगा दीपक भाऊला हे सगळं करायला लागेल, आता त्याला करायला लागतं. लहान आहे तो, आई त्याच्या पाठीमागे आशीर्वादाला आहे. पण आपण आपल्याकडे सगळ्यांनी मिळून सपोर्ट केला की माणसं जीवन बदलत असतं. बघा आता म्हणजे काही माणसाची प्रतिक्रिया वेगळी असते. बघा काही माणसं माणसाला पाण्यातून वर काढतात. आमचे एक मित्र आहेत कल्याणला, त्यांचा लय मोठा फ्लॅट होता तिथं, 70 लाख रुपयाचा तो फ्लॅट होता, चांगला होता, व्यवस्थित होतं, एक मोठं सगळं. आणि सगळं असताना त्यानं ते विकलं आणि अंधेरीला घेतले, फार छोटस, एक किचन आणि एक फक्त बेड असं. मी म्हणलं इथं 70 लाखाचं होतं, ते इतकं चांगलं होतं की तुम्ही सगळं कुटुंब व्यवस्थित राहायचं, पाहुणे आले तरी 10-12 बसायचे. आणि इथं एवढं मर्यादित आणि कमी का? ते म्हणजे तिथं विचार श्रीमंत लोक नव्हते, तिथं विचार श्रीमंत लोक आहेत. इथलं 70 लाखाचं ऐकलं कल्याणचं, तिथं 2 कोटीला घेतलं, महागात पडलं. पण श्रीमंती कशी? तिथं माझ्या मुलाला विचार चांगले मिळतात. इथं विचार दरिद्री लोक आहेत, म्हणजे कमी बजेटमध्ये जास्त काम करता येते, असं काही नसतं माणसाचं. म्हणून जाता जाता सगळ्यांना, आता बघा हा पोरगा आहे टोपीवाला, हे तुला काय व्हायचं रे मोठेपणी? आता शाळेत जातो ना, तो शिकतो ना, तुला इच्छा काय व्हायचं पुढे मोठेपणी? ओम काय रे सांग ना, आदेश तू सांग, तुला काय व्हायचं मोठेपणी? आदेश तुला काय व्हायचं रे? त्याला विचारतो तुला काय व्हायचं सांग. ही मोठा आहे, त्याला विचारवरती पण तुला काय व्हायचं सांग. लय मोठे पोर आहेत. टोपीवाला तुझं नाव काय रे? ओम. उभा राहा ना, उभा नाही, हुशार आहे रे. ओम खोटं बोलायचं नाही बाळा, खोटं बोलल्यावर कीर्तनात पाप लागत. कीर्तनात खोटं बोलायचा धंदा आमचा आहे, ते 2 वर्षात बंद झालाय खोटं बोलल्यामुळेच. आता कस तरी ओम, मला खरं सांग, तुला मावशी आहे का? मावशी नाही, आजी आहे का? आजी कोणती आजी? पप्पांची आई आहे ना, आणि मम्मीची पण आहे ना. मग मम्मी पप्पाची आई आल्यावर गोड स्वयंपाक करते का मम्मीची आई आल्यावर? कोणाची? आजी तर दोन्ही आहे का नाही, पण मम्मी स्वयंपाक चांगला कवा करते? मम्मीची आई आल्यावर करते का पप्पाची? त्याला खालून म्हणतात पप्पाची म्हण. तो कसा त्याच्या डोळ्यासमोर चित्र दिसतंय की मम्मी आनंदी कवा असते. आता तुम्ही सगळ्या महिला सांगा बरं, तुम्ही आईला फोनच नाही केला असा दिवस आहे? कधीतरी का होईना, पण रोज आई तू बरं आहे का, तुझं जीवली का? तुम्ही कुठेही असा, 150 किलोमीटर मुलगी लांब असू द्या, रोज विचारणार आई तुझं बरं आहे का, चांगलंय का? पण तिनं कधीच सासूला विचारणार नाही त्या तुमचं बरं आहे. आपण बळच जरी फोन लावून दिला ना, आपण म्हणलं ना आई बोलती तुला बोल, ती कशी बोलते माहिती जसं काय स्वतःच पडले. चांगल्या विचारानं तरी बोल, आता तुमचं बरं आहे का, आनंदी आहेत का, आम्ही दिवाळीला तुम्हाला भेटायला येतो, अशी संकुचित वरती सासूच्या बाबतीत असती. आणि अख्खी प्रॉपर्टी खायला कोणाची? तुम्हाला माहिती का, ज्याच्या पगारावर जगती, त्याचा पगार कोणामुळे ते कळतं का? आईमुळे. शाळेत कोणी घातलं, शिकवलं कोणी, लहानाचं मोठं केलं कोणी. म्हणून त्याला सुंदर बापाचं एक गाणं आहे बघा, बाप स्वाभिमानी बाळा, बाप कन कर कना, त्याच्या काळजात सुदाला जाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब,
त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप म्हणजे रे कसावाल्या कोळ्याची जमात. त्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. ज्याच्या घरातला बाप जागा आहे आणि निर्व्यसनी चांगला आहे त्याचे कुटुंब सुखी झोपतात. ज्याच्या घरातला बाप दारू पितो, जुगार खेळतो, दरवर्षी जमिनी कितो, काय उपयोग आहे त्याचा? तुम्हाला माहित नाही का? मी बोलू ना, एक उदाहरण आहे मोठ्याचं, गरीबाचं कोणी उदाहरण, आपण इतिहासातले उदाहरणं देण्यासारखे आहेत, की ज्या उदाहरणानं बाप कसाही कळतो. महाराज दशरथ राजाला श्राप लागला, हसायला लागलं. ती श्रावणबाळाच्या बायबापानं सांगितलं तू पुत्र शोकानं मरशील, तरी बाप हसायला लागला. तो राजा दशरथ श्रावणबाळाच्या आईवडिलांना विचारलं तुला आम्ही श्राप दिलाय, तू पुत्र शोकानं मरशील, तू हसतो का? तो म्हणला सांगू का बाबा, 3 बायका आहेत राणेत, मुलगा नाही हो मला. आणि मग तू हसतो का? मुलगा नाही म्हणून हसतो का? नाही, मला मुलगा होईन आणि मी पुत्र शोकानं मरू द्या, पण मला काय होईल? मुलगा तर होईन ना, म्हणून मी हसतोय. म्हणजे मी मेलो तरी चालन, पण मला काय पाहिजे? मी इतका अवघड आहे काय माणसाचं जीवन आहे. आता विठ्ठल पंत काय म्हणतात, आम्ही आत्महत्या करतो मुलाच्या सुखासाठी, फक्त आम्हाला काय करा, आमच्या मुलाला सुख द्या. म्हणजे डोहात जाऊन उड्या मारून मरून जातात तरी आळंदीकर सुख देत नाहीत, समाधान देत नाहीत. किती मोठा धोका आहे. ही बाप करतो. एक माहेरामध्ये गेल्याच्या नंतर मुलीचा आधार असणारा बाप आहे. तुम्हाला माहिती का, मुलगी जशी जशी मोठी होईल, जसं जसं मुलगी मोठी होईल का नाही, तसं तसं वडिलांविषयीचं प्रेम तिचं वाढतं. तुम्हाला माहिती का, लहान लहान मुली, आता मुलीला जर विचारलं ना, मुलीला कोण आवडतं, दीदी तुला कोण आवडतं जास्त? हा पप्पाच. हा मम्मी पशी बसली तरी प्रत्येकाच देते. आणि मुलाला जर विचारलं कोण आवडतं, ती मोगाम कार्यक्रम आहे, त्याला कोणीच नाही आवडत. ती कोणत्याही पोराचं तेच आहे. काही असं पोराला लय, आईला जरी पोरगा आवडत असला तर पोराला आई आवडती असं काही. पोराच्या बाबतीत थोडं विचित्र वेगळं, पण मुली आणि स्त्रीमध्ये एक ताकद आहे बरं का. स्त्रियांचं एक जीवन आहे. स्त्री एक वेगळी शक्ती आहे, ती आदिशक्ती आहे. स्त्रीमध्ये ती क्षमता आहे, सहन करण्याची क्षमता आहे. किती सहन करावं ते फक्त स्त्रियांनीच करावं. त्रास सहन करावा स्त्रीनंच करावा. मुलाचा, सुनाचा, शेवटी नवऱ्याचा सगळा त्रास सहन करून शेवटी शेवटी हीन दिन होतात, पण त्रासाशिवाय नाही. किती कष्ट. आज आता ऊस तोडणारे तुम्ही माया पाहिल्या असतील. सकाळी किती वाजता उठलं ते कुटुंब, बैलगाडीत बसलं, त्या नवऱ्याला डबा करून तिनंच घेतलेला आहे. आणि हे सगळं दिवसभर राबून सुद्धा संध्याकाळी जेवायच्या टायमाला त्याचा मारही खाती, आणि तरी प्रयत्न सुखाचा आहे. याला उत्तर कळलं का? स्त्री येते. हे सगळं